नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील एकंदरीतच केंद्र सरकारने शेतकऱ्याकडून थेट कांदा खरेदी करावी असं पणन मंत्र्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे। त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, प्रचार होतील असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून जोरसला बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। केंद्र सरकारने शेतकऱ्याकडून थेट कांदा खरेदी करावी, पणन मंत्र्याची केंद्राकडे मागणी। महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पन्न घेतात। कृषी उत्पन्न बाजार समितीतून केंद्र सरकारने शेतकऱ्याकडून थेट कांदा खरेदी करावी अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र अन्न पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी सोबत बैठक केली आहे। अवकाळी पावसाने कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे। शिवाय कांद्याला मिळणारा दर असमाधानकारक असल्याचे चित्र आहे। शिवाय बांगलादेशसह इतर देशांना जाणारा निर्यात देखील बंद आहे। त्यामुळे बाजार समितीतून 3000 क्विंटल कांदा खरेदी करावी, शिवाय अनुदान दिले पाहिजे अशी मागणी निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले होते। त्या अनुषंगाने मंत्री रावल यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री जोशी यांच्याशी चर्चा करत हा मुद्दा मांडला आहे। तसेच 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्याकडून या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे डीबीटीच्या माध्यमातून। आणि एकंदरीत अशा प्रकारची ही महत्त्वाची मागणी आहे। यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण पथकाची नेमणूक करावी। यासह किरकोळ बाजारात कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलो पर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल। हा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे। शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे असे या ठिकाणी या मागणीत करण्यात आलेलं आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ पण बघितलं तर व्हिडिओ माहिती पूर्ण कांदा अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून तर भेटू आपण।